गुलाम परकार फार मोठं नाव होतं भारतीय संघासाठी. दरम्यान हा चेंडू बॅटच्या पडत गेला, चेंडूला निश्चितच खेळून काढला. पुन्हा एकदा चेंज सुटतो, दोन झेल आणि या ठिकाणी मिळतात. चेंडू गेला होता मिडवे घेतला आणि यावेळी मात्र आपण पाहिला जिथे एक झेल होऊ शकला त्या ठिकाणी दोन धावांचा व्यवहार संघ होतो. तेव्हा त्यांची आपल्याला निश्चितच या ठिकाणी आपल्याला किंमत कळते. दरम्यान हा चेंडू डीप मिड विकेट आणि स्कोअर लेग मधून सीमा पर होतो. 4 धावांसाठी चौका जोगिंदर. हा चेंडू बॅटच्या पडत गेला, चेंडू उंचावून फेकून दिलाय. आपण पाहताय लॉंग लेग स्पिनर्सच्या प्लेकडे यावेळी आपण पाहताय निश्चितच पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटवर उंचावर खेळ फेकून दिलाय. चेंडू जातो निश्चितच मेगा षटकार म्हणता येईल. लॉंग स्पिनरच्या प्लेकडे शानदार षटकार 6 धावांसाठी. हार्दिक स्वागत मैदानाकडे. पुढचा चेंडू कुठे चेंडू होता पुनर्बाधून पाहता धुडकून गेला चेंडू. या ठिकाणी वायडिश लंगन सिनेमाकडे बॅक टू बॅक 200 षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि 7 धावा. सजवली दरम्यानचा चेंडू जावे पुन्हा एकदा हवेमध्ये पुन्हा त्याच दिशेने एक छोटासा टोषक या ठिकाणी पाहायला मिळतो. झेल घेतोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा षटकार 6 धावांसाठी 51 धावा बापरुकावर. चेंडू आणि निश्चित अनुभवाची कमी आपल्याला पाहायला मिळते की सारांश माफ करा जय मल्हार भोकर संघाकडे. चंद्रशेखर मात्र चेंडू अवकाशा बाहेर, चेंडू बिग षटकार जबरदस्त फलंदाजी दरम्यान फलंदाज कुमारच्या माध्यमातून फक्त मैदानावरती. दर्शक 66